सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. आपण पहिल्या व्याख्यानामध्ये लोकसाहित्य व लोककला या अभ्यासपत्रिकेतील पहिल्या घटकातील लोकसाहित्याची संकल्पना आणि स्वरूप हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. दुसऱ्या व्याख्यानामध्ये त्याच घटकातील पौरात्य, पाश्चात्य आणि भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यांचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. लोकसाहित्याच्या अभ्यासाला पाश्चात्य देशामध्ये प्रामुख्याने 17व्या शतकात 22 ऑगस्ट 1846 मध्ये सर विल्यम जॉन थॉमस यांनी प्रथम लोकसाहित्याला फोकलोर हा शब्दप्रयोग वापरला. सर विल्यम जॉन थॉमस यांच्यानंतर पाश्चिमात्य अभ्यासक सर थॉमस ब्राउन आणि जॉन आम्रे या दोघांनी पाश्चात्य देशामध्ये असणाऱ्या ज्या पुराण कथा आहेत, पुराण परंपरा आहेत, या पुराण परंपरांचं त्यांनी चिकित्सक लेखन केलेलं आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सर थॉमस ब्राउन आणि जॉन आम्रे यांनी तिथं पाश्चात्य देशामध्ये असणाऱ्या पुराण परंपरांचं लेखन केलेलं आपणाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर फ्रान्सिस ग्रोज यांनी पुरातत्वशास्त्रास प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आपणाला पाहायला मिळते. जॉन ब्रँड यांनी परंपरांचे समाज जीवनातील स्थान स्पष्ट करून मौखिक परंपरा तत्वांचा प्रथम उल्लेख केला आपल्याला पाहायला मिळतो. मौखिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, म्हणजे माझ्या आजोबांनी मला सांगितलेल्या ठिकाणी कथा असतील, त्या कथा मी माझ्या मुलांना सांगत असतो. म्हणजे याला करता कोण नाही, निर्माता कोण नाही, ह्या मुखोद्गत आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं पुढं सरकत आलेल्या आपणाला पाहायला मिळतील. अशा मौखिक परंपरांचा तत्वांचा प्रथम उल्लेख जॉन ब्रँड यांनी केलेला आपणाला पाहायला मिळतो. या सर्व अभ्यासकांचं जे सर विल्यम जॉन्स, सर थॉमस ब्राउन, जॉन आम्रे आणि जॉन ब्रँड या सर्व लोकसाहित्याच्या अभ्यासकांचं लोकसाहित्याच्या संकलनामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये योगदान मोलाचं आहे, ते आपणाला प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागेल. लोकसाहित्याच्या व्याख्या, ह्या व्याख्या पाहत असताना लोकसाहित्याचा नेमका अर्थ लावणे किंवा त्याची व्याख्या करणे थोडे कठीण आहे. तरीही लोकसाहित्याच्या संशोधकांनी व अभ्यासकांनी आपापल्या दृष्टिकोनातून व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आपणाला पाहिजे. ढोबळमानाने लोकांचे साहित्य ते लोकसाहित्य अशी व्याख्या करता येते, पण ती व्याख्या सर्वव्यापक नाही. प्रारंभी 17व्या शतकामध्ये ह्या लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये पाश्चात्य लोकसाहित्याच्या अभ्यासकांचं योगदान फार मोठं आहे. पहिला पाश्चात्य लोकसाहित्याचा अभ्यासक जोनास बॅलिस यांनी लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. लोकसाहित्य हे लोकसमूहाच्या परंपरागत चालत आलेल्या जीवनाच्या आविष्काराचे शास्त्र आहे. लोकसाहित्यात लोकविश्वास, लोकभ्रम, लोकरूढी,
लोककला प्रकार, नृत्य, नाट्य इत्यादींचा अंतर्भाव होतो. थोडक्यात जोनास बॅलिस यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला काय आढळून येतं तर हे लोकसाहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित झालेलं पाहायला मिळतं. जोनास बॅलिस नंतर मारियस बार्डो यांनी लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. त्यांनी व्यवसायावरती भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की विविध व्यवसायाचे ज्ञान, अनुभूती, शहाणपण, कौशल्य, सवयी व रूढी तसेच व्यवहार यासंबंधीचे ज्ञान शब्दाने किंवा कृतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येते, त्या सर्वास लोकसाहित्य म्हणावं. या व्याख्याच्या अनुषंगाने जर आपण उदाहरण द्यायचं झालं असेल तर आपल्याकडं सुतार काम करणारा सुतार, लोहार काम करणारा लोहार असेल किंवा कुंभार असेल म्हटलेलं आहे. ते कुठल्या शाळेत गेले नव्हते. सुतार असेल, लोहार असेल किंवा कुंभार असेल, कुठल्या शाळेत गेले नव्हते. ते त्यांच्या वाडवडिलांचं बघून ते काम शिकलेले आहे. त्याच्यानं त्यांची मुलं शिकलेले आहेत. म्हणजे मारियस बार्डो यांचा सांगण्याचा हेतू असा आहे किंवा त्यांच्या व्याख्येचा मत त्यात असा आहे की विविध व्यवसायाचे ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढं सरकत गेलेलं आपणाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बॅस्कम यांनी व्याख्या केलेली आहे. बॅस्कम त्यांनी परंपरेने चालत आलेल्या ज्या प्रथा रूढी आहेत त्याच्यावरती भर दिलेला आपणाला पाहायला मिळतो. आधुनिक समाजातील असे ज्ञान ज्यात परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत आलेल्या विशेषांचे अधिकत्व असते त्याला लोकसाहित्य असे म्हणतात. मग आपण शिकलेली पिढी आहोत तरी देखील आपण आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत त्या आपण पाळत असतो. का की ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. का पाळायचं हे सांगता येत नाही, पण आपण ते सगळे विधी या ठिकाणी करत असतो. बॉटकिन यांच्यानंतर स्पिनोजा यांनी लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. स्पिनोजा लोकसाहित्य हे मानवाने युगानयुगे घेतलेल्या अनुभवाचे आणि शिक्षणाचे सारूप असते. तो आदिम मानवाच्या मनाचा आविष्कार असते. आता काय म्हटले? मानवाने युगानयुगे घेतलेल्या अनुभवाचे आणि शिक्षणाचे सार असते. शिक्षण म्हणजे चार भिंतीमध्ये बंदिस्त खडूपळा हे शिक्षण नव्हे. त्यांच्या व्यवसायाचं असेल, एखाद्या कलेचं असेल, एखाद्या सण उत्सवाचं असेल वगैरे, हे ज्ञान जे आहे ते ज्ञान त्यांना आदिम समाजाकडून पुढं आलेलं आपणाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर जॉर्ज फॉस्टर यांनी व्याख्या केलेली आहे. लोकसाहित्य हा शब्द लवचिक आहे. लवचिक यांनी म्हटलेलं आहे. लवचिक आहेत त्यात लोकसमूहाच्या अलिखित वा मौखिक स्वरूपाच्या आविष्काराचा समावेश होतो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये दैवत कथा आहे, आख्यायिका आहेत, म्हणी आहेत, गाणी आहेत, उखाणे आहेत, आकाणे आहेत. म्हणून हे सगळं कसं आहे? अलिखित आहे पण मौखिक आहे. आजही तुम्ही खेडोपाड्यामध्ये गेला तर जुन्या पिढीतील वयस्कर माणसं आहेत, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांना हे मुखोद्गत आहे. ते कुठल्या शाळेत गेलेले नाहीत. त्यांनी ते आत्मसात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर थिओडोर एच कास्टर यांनी लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. लोकसाहित्य हे लोकांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असून तो लोकांकडून विचारपूर्वक किंवा अजाणता संरक्षिला जातो. लोकसाहित्य हे लौकिक परंपरांचा
विधी असते. लोकजीवनाचा सर्वसंग्राहक असा घटक असते. लोकसाहित्य हे कला व वाङ्मय यांचा स्तोत्र असते. म्हणजे गास्टर यांनी कला आणि वाङ्मय यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हार्मोन यांनी व्याख्या केलेली आहे लोकसाहित्याची. त्याने असं म्हटलेलं आहे की लोकसाहित्याची व्याख्या विशिष्ट अशा लोकसमूहाच्या संदर्भात न करता लोकसाहित्याची सामुग्री कशी संपादन केली जाते, कशी उपयोजली जाते, ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी संक्रमित होते यावरून करावी असं आपल्याला पाहायला मिळतं. हे त्यांनी जे लोकसाहित्य आहे, जे सामुग्री आहे, ती सामुग्री एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कशी संक्रमित होते याच्यावरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हार्स कोक्टस यांनी हा मानववंशशास्त्रज्ञ, या मानववंशशास्त्रज्ञाने लोकसाहित्य पूर्वयुगीन सांस्कृतिक आणि सुशिक्षित समाजाचे सांस्कृतिक अवशेष रूप असते म्हणून लोकसमूहाच्या अलिखित साहित्याला लोकसाहित्य असं म्हणावं अशी त्यांनी व्याख्या केलेली आपल्याला पाहिजे. त्यांनी सांस्कृतिक अवशेषावरती अधिक भर दिलेला आपणाला पाहायला मिळतो. आता ह्या झाल्या पाश्चात्य लोकसाहित्याच्या अभ्यासकांच्या व्याख्या. या पाश्चात्यांच्याच प्रमाणे भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी देखील काही व्याख्या केलेल्या आपणाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये काही हिंदी अभ्यासक आहेत. डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल, डॉक्टर कृष्णदेव उपाध्याय, डॉक्टर सत्येंद्र, डॉक्टर श्याम परमार, डॉक्टर नामवर सिंह या हिंदी अभ्यासकांनी देखील लोकसाहित्याच्या व्याख्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी देखील किंवा त्यांच्या देखील व्याख्येमध्ये हे एका पिढीकडून पुढं सरकत आलेलं किंवा संक्रमित झालेलं याच्यावरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर नामवर सिंह यांची व्याख्या आहे जनता के लिए जनता ही द्वारा रचित साहित्य ही लोकसाहित्य या जनसाहित्य आहे. म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी रचलेलं ते लोकसाहित्य असं त्यांच्या व्याख्येतून आपल्याला आढळून येतं. या हिंदी अभ्यासकाच्या नंतर मराठीतील लोकसाहित्याच्या नामवंत अभ्यासकांनी किंवा ज्यांनी लोकसाहित्यासाठी मोठं भरीव योगदान दिलं अशा मराठी अभ्यासकांनी देखील लोकसाहित्याच्या व्याख्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ची ग कर्वे आहेत, डॉक्टर ना गो नांदापूरकर आहेत. ना गो नांदापूरकरांनी लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे वाङ्मय म्हणजे साहित्य. म्हणजे एखाद्यानं या ठिकाणी त्याच्याकडे म्हणी असतील, उखाणे असतील किंवा वाक्यप्रचार असतील ते जतन करून ठेवलेलं आहे आणि ते जतन केलेलं मौखिक परंपरेनं तो पुढच्या पिढीकडं बहाल करत असतो. त्याला लोकसाहित्य असं म्हणावं. या लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर सरोजिनी बाबर याने देखील लोकसाहित्याची सर्वसमावेशक अशी व्याख्या केलेली आपल्याला पाहते. विविध प्रकारच्या जातिवंत स्वरविलासांनी, काय शब्द वापरले बघा, स्वरविलासांनी. अहो ते इतकं गेय, इतकं मधुर आहे म्हणून त्याला स्वरविलासांनी ते ऐकत राहावं, बघत राहावं असं वाटतं. म्हणून सरोजिनी बाबर यांनी स्वरविलासांनी हा शब्द प्रयोग केला आपल्याला. विविध प्रकारच्या जातिवंत स्वरविलासांनी शिंगारलेले व अशिक्षितांनी कित्येक वर्षामागे रचले असताही केवळ पाठांतराच्या बळावरती पिढ्यानपिढ्या आपल्या नवनोन्मेष शालिनी तेजाने पुढच्या पिढीला उत्तेजित करणारे जे साहित्य आहे त्याला लोकसाहित्य म्हणावं असं सरोजिनी बाबर यांनी म्हटलेलं आपल्याला पाहिजे. सरोजिनी बाबर यांच्यानंतर
लोकसाहित्याचे दुसरे अभ्यासक ज्यांचं काम या ठिकाणी प्रचंड मोठं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ते डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी देखील लोकसाहित्यात लोकप्रतिभेचा आविष्कार असतो म्हणले. हे त्यांनी प्रतिभेवरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. तसेच लोकांच्या पारंपरिक जीवनाचा संदर्भ याच्यामध्ये दडलेला असतो. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते, त्यातून लोकमानस अभिव्यक्त होत असते. त्याने देखील लोकप्रतिभा याच्यावरती अधिक भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर रा चिमढेरे यांनी देखील लोकसाहित्याची व्याख्या केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे. हे खरेच, परंतु लोकसाहित्योत्तर वाङ्मयी सामुग्रीतून लोकसंस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवाहाचे समग्र दर्शन आपणाला लोकसाहित्यामध्ये घेता येते. शेवटची व्याख्या आहेत मराठीच्या लोकसाहित्याच्या गाड्या अभ्यासक दुर्गा भागवत यांनी केलेली व्याख्या आहे. लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे संस्कृतीच्या अभिसरणाचा अभ्यास आहे. संस्कृतीचे सातत्य आणि तिच्यात होणारे बदल यांचे निरीक्षण करायचे तर ते लोकसाहित्यातच करावे. मानव व त्याच्या स्वभावाची चराचर सृष्टी हिचे नाते लोकसाहित्याच्या अभ्यासानंतर विशेष लक्षात येते. दुर्गा भागवतांच्या व्याख्येचा मतितार्थ असा आहे की त्यांनी संस्कृतीवरती भर दिलेला आपल्याला पाहिजे. लोकसाहित्यामधून प्रामुख्याने आपल्याला संस्कृती पाहायला मिळते. ही संस्कृती जतन करणं ही काळाची गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मित्रांनो, आपण लोकसाहित्याच्या पाश्चात्य व्याख्या पाहिल्या, हिंदी व्याख्या पाहिल्या आणि मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी केलेल्या लोकसाहित्याच्या व्याख्या पाहिल्या. या सर्व व्याख्यातून आपणाला काही गोष्टी जाणवतात. त्या म्हणजे पाश्चात्य व भारतीयांनी केलेल्या लोकसाहित्याच्या व्याख्या लक्षात घेतले तर असे लक्षात येते की लोकसाहित्य ही एक अनामिकांची अनामिक अशी लोकजीवनाचा, लोकसंस्कृतीचा, लोकमानसाच्या माध्यमातून आविष्कार करणारी मनोहारी अशी शब्द आणि शाब्देतर कला आहे. कालपरत्वे, व्यक्ती, समाज, जीवनाच्या बदलाचा स्वीकार हे साहित्य करते. समग्र लोकजीवनाच्या अभिव्यक्तीला अभिव्यक्त करण्याचं काम हे लोकसाहित्य करतं. मित्रांनो, या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण लोकसाहित्याच्या व्याख्या, या व्याख्यांचा या ठिकाणी आपण परामर्श घेतलेला आहे. धन्यवाद.